हेडलाईन्स नंतर बातमी राजकीय गोटातून। काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनेक नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा सूर आवळलाय। मुस्लिम मतं हवी तर भाजप सोबत जायला नको, निवडणुका स्वतंत्र लढवल्या पाहिजेत अशी भूमिका पक्षातील अनेक नेत्यांनी मांडली आहे। एनसीपी पक्षाच्या जिल्हानिहाय बैठका पदाधिकारी होत आहेत। निमशहरी भागात मुस्लिम मतदार जास्त अशा परिस्थितीत नगर परिषद निवडणुकीत भाजपा सोबत नको असा सूर काहींनी बैठकीत लावल्याचं माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची का होते? दीपाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेले 2 दिवस जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आता एक महत्वाचा सूर समोर दिसून येतो, तो म्हणजे भाजप कुठल्याही परिस्थितीत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोबत नको घ्यायला असा स्वरूपाचा। याचं प्रमुख कारण म्हणजे निमशहरी भाग असणाऱ्या भागांमध्ये नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या परिसरांमध्ये अल्पसंख्याक समुदाय मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। जर भाजप सरकार हिंदुत्व किंवा आक्रमक भूमिका घेणारा पक्ष जर युतीत सोबत असेल तर मात्र भाजप सोबत असल्यामुळे एनसीपीला देखील फटका बसण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा या जिल्हानिहाय बैठकांमध्ये सूर दिसून येतो की कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सोबत न घेता निवडणूक लढवली तर काही अल्पसंख्याक समुदाय मतं मिळतील, अथवा भाजप सोबत जर आपण महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढलो तर मात्र फटका बसण्याची शक्यता आहे। यामुळे आता या संदर्भामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल। अर्थात पक्षाचे सर्व अजित पवार निर्णय घेतला सांगण्यात आलेला आहे, पण एक नवीन सूर दिसून येतोय की कुठल्याही परिस्थितीत भाजप सोबत नकोय असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत दिसून येतोय। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा असा सूर आहे, मुस्लिम मतं हवी तर भाजप सोबत जायला नको असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर पाहायला मिळतोय।